भगवान की जय। जसा आपण या ठिकाणी आनंदोत्सव घेतला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा, याही पेक्षा कितीही पटीनं आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांनी घेतलेला आहे। आणि मग काही दिवसानंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या एका गोपाळावर सोपवून नंद महाराज कंसाला वार्षिक कर देण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वसुदेव महाराजांची भेट झाली। सांगितलं, नंदा तुझं वयही भरपूर झालं होतं, आतापर्यंत तुला मुलबाळ झालं नव्हतं, एवढंच काय तुला आता संतान होण्याची इच्छा आशाही नव्हती, पण तुला आता मुलगा झाला, मोठी भाग्याची गोष्ट आहे। वसुदेवांनी विचारलं, माझा मुलगा रोहिणी सोबत तुझ्या व्रजामध्ये अत्यंत आनंदाने राहतोय ना, त्याचं पालन पोषण चांगलं करत जा। यशोदा चांगली आहे ना, सगळी विचारपूस त्या ठिकाणी केली। त्यावेळेला नंद महाराज म्हणायला लागले, वाईट झालं वसुदेवा, कंसानं देवकीचे अनेक पुत्र मारलेले आहेत, शेवटी एक मुलगी वाचली होती, तीही स्वर्गाकडे गेली। वासुदेव म्हणायला लागले नंद महाराजांना, तू आता कंसाला कर दिलेला आहेस, आणि हा कर दिल्यामुळं आता तू लवकरात लवकर गोकुळाकडे जा, आपली भेटही झालेली आहे। गोकुळावर आता काही संकट येण्याची मला भीती वाटायला लागलेली आहे, म्हणून लवकरात लवकर तू गोकुळाकडे जा। असं म्हणताच नंद महाराज त्या ठिकाणी गोकुळामध्ये पुन्हा आलेले आहेत। इकडे कंसाला भय वाटायला लागलं, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला। कंसाला भय वाटायला लागलं, माझा काळ जन्मलेला आहे, काळ जन्मलेला आहे। सगळ्या राक्षसांची मीटिंग बोलवली, त्यामध्ये पुतना नावाची राक्षसीन त्या ठिकाणी आलेली आहे। त्या पुतनेचं असं कार्य होतं, लहान मुलांना मारणं, एवढंच तिचं काम। आणि मग कंसाची आज्ञा घेऊन तिनं सगळ्या गावोगाव फिरायला लागलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी गवळ्याच्या वस्त्या दिसल्या त्या ठिकाणी जावं आणि त्या लहान मुलांना मारण्यासाठी तिनं आपल्या स्तनामध्ये जे कालकूट नावाचं विष भरलेलं आहे त्यांना पाजून मारून टाकावं। आकाश मार्गाने जाऊ शकणारी, इच्छेनं कोणतंही रूप धारण करणारी अशी ती पुतना एके दिवशी गोकुळामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे। आणि स्वतःला माया जमत असल्यामुळे तिने एक सुंदर तरुणीचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये शिरली। बालग्रहासारखी इकडे तिकडे सगळ्या गोळ्यांच्या मुलांना तिने लहान पाहावं आणि सगळ्या गोर गरिबांच्या गोकुळातील मुलांना विष पाजून तिने मारून टाकावं। काय वाटत असेल त्या आई वडिलांचा जीव, दीन दुर्बळाची मारिती बालके, दुर्बळाची मारिती बालके, काय वाटलं असेल त्या गोरगरिबांच्या आई वडिलांना, एकुलतं एक लहान लेकरू पुतनेनं उचलावं आणि त्याला विष पाजून मारून टाकावं। अशी बरीचशी मुलं गोकुळामध्ये तिला मारून टाकली। भगवंताला हे सहन झालं नाही। भगवान विचार करायला लागले, तिचा सुद्धा आपण उद्धार केला पाहिजे।
आणि तीच पुतना त्या ठिकाणी बालग्रहासाठी इकडे तिकडे फिरायला लागलेली आहे. शोधत 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 नंद महाराजांच्या वाड्यामध्ये पुतना शिरली. इकोबंद दुष्टाचे काळ असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. तिनं पाहिलं राखेच्या ढिगामध्ये जसा अग्नी लपलेला असतो तसा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि त्यावेळेला भगवंतांनी आपलं स्वतःच प्रचंड तेज लपवून ठेवलं होतं, कारण तिचा उद्धार करण्याकरता. चराचराचा आत्मा असणारा हा आपल्या गोकुळात लहान मुलांना मारण्यासाठी या ठिकाणी पुतना आलेली आहे. भगवंतांनी डोळे बंद केले महाराज. आणि पुतनेनं विचारलं यशोदा मैयेला, यशोदे, आम्हाला तुझं लेकरू दाखवला नाहीस का ग? यशोदेला वाटायला लागलं, कोण असेल, कुठली असेल, कोण पाहुणी असेल, कोण आहात तुम्ही? हा, अशा श्रीमंताच्या तुम्ही बाया गोरगरिबांना विसरून जाता. आता यशोदेला वाटलं कोणीतरी असेल बाई, आपलीच पाहुणी असेल. बसून घेतलं आणि दाखवणार नाहीस का ग कृष्णाला? कोण आहात तुम्ही? आत्याची 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 मुलगी हवी. आता सोयीर पण कमी होत का यशोदेची? असल नाही कुठली. बसवलं तिला. आत्ताच माझ्या बाळाला मी स्नान घातलेलं आहे, स्तनपान करवलेलं आहे. आत्ताच माझा कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी झोपलेला आहे. थोड्या वेळानं तुम्हाला देते. काहीतरी कामामध्ये यशोदामया व्यस्त झालेली आहे. भगवान झोपलेले होते. भगवंतांनी ओळखलं. आपला अवताराला कार्य घेतल्यानंतर पहिलं गिराईक आलं. कोणतं गिराईक? पहिलं गिराईक. पहिलं गिराईक आल्यावर वापिस करतात. दुकानदाराला विचारा, भवनीच्या पारी आलेलं गिराईक वापिस करता येत नाही. बाजारामध्ये एक माय माऊली बसली होती. 4 डाली वांगे विकायच्या होत्या. मंगळवारचा दिवस. सकाळच्या वेळेला बसली महाराज 4 डाली वांगे घेऊन. आणि सकाळच्याच वेळेला ते एक अमृत घेतलेला आलं माणूस तिथं. वांगे केवढ्याला दिलीस म्हणला. बापा 40 रुपये किलो आहे तरी घेऊन जाय भवनीच्या पारी, कोशिश करू नको काही. एवढे महाग राहतात काय म्हणतात? 20 रुपयाला दे किलो. आता भवनीच्या वेळेला म्हातारी म्हणली, बापा घेऊन जाय. काही बोलेल काय? घेऊन जाय. काय घेऊन जाय? माझा हात लागल्यावर तुझे वांगे एरी टिकून जातात म्हणला सगळेच. काय असा गुन्हा आहे बापा म्हणली तुझ्या हाताला? काय सांगा माझ्या हाताचा गुन्हा? आज्याची 20 एकर गेली माझ्या हातानं. गावातला वाडा गेला, बायको गेली, लेकरं गेले, आणि तुझे वांगे काऊन घेऊन बसलीस? सगळं गेला मला माझ्या हातानं. हे भवनीचं गिराईक. तसं भगवंतांनी ओळखलं, पुतनेचा उद्धार आपल्याला केला पाहिजे. आणि भगवान उठले. उठल्यानंतर पुतनेनं आपल्या मांडीवरती घेतलेला आहे. मांडीवर घेतल्यानंतर भगवंतांनी डोळे मिटले महाराज. का डोळे मिटले असतील? अनेक कारण सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. भगवंतांनी का डोळे मिटले? तिचं नावच काय होतं? पूतना. जिच्या ठिकाणी पुण्य नाही त्याचं तोड बघू नये म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. जिच्या ठिकाणी पुत्र नाही म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. अजून काय डोळे मिटले सांगू? एवढ्या लहान वयामध्ये, एवढ्या कोमल वयामध्ये हे महाभयंकर असणारं कालकूट विष मला पचणार नाही.
म्हणून डोळे मिटून भगवंतांनी भगवान शिवाचे त्या ठिकाणी आराधना केली, त्यांना बोलवलेलं आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भगवान शंकराला त्या ठिकाणी बोलवलं. हे शिवजी, या लहान एवढ्या वयामध्ये शरीरामध्ये हे वीज पचवणं अशक्य आहे, म्हणून तुम्ही माझ्या कंठामध्ये विराजमान व्हा. म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. अजून का डोळे मिटले सांगू? या पुतनेचं पूर्वजन्मीचं वृत्तांत काय आहे, काय हिनं पुण्य केलं असेल की हिच्या मांडीवर मला बसावं लागलं, हे पाहण्या सुद्धा करता भगवंतांनी डोळे मिटले. अनेक कारण आहेत. आणि पुतनेनं आपलं स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिलेलं आहे. काय सांगावं, तिचं दूधही भगवंतांनी प्राशन केलं, रक्तही, सगळे पंचप्राण भगवंतांनी त्या ठिकाणी प्राशन केले. आता मात्र ती चलबिचल व्हायला लागली, तिला त्रास व्हायला लागला आणि तिचं खरं महाभयंकर रूप असणारं त्या ठिकाणी प्रगट झालं. सोड कृष्णा सोड. देवाने सांगितलं, मी एकदा धरीत नाही कोणाला, एकदा धरल्यानंतर सोडित नाही. महाभयंकर असणारं तिचं रूप धाड दिशी गोकुळाच्या बाहेर त्या ठिकाणी पडलेलं आहे. महाभयंकर असणारं गतप्राण झाली ती पुतना, मूळ रूपामध्ये प्रगट झालेली आहे. केस विटकतलेले आहेत. वक्त्रासूर जसा पाडला होता भगवंतांनी, तशी ती पडली महाराज. पुतनेच्या शरीरानं खाली पडता पडता सुद्धा 6 कोस अंतरावरले झाड त्या ठिकाणी मोडून पडले. कडडडडड, किती मोठं शरीर असेल तिचं. अद्भुत असणारी ही मोठी पुतना, भयानक असणारं तिचं शरीर, तिचं तोंड नांगराच्या खाळाप्रमाणे होतं. तिच्या नाकपुड्या 2 नाक डोंगरातल्या गुहेप्रमाणे होते. लाल असणारे महाभयंकर केस, तिचे डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे होते. एवढी महाभयंकर असणारी ती पुतना. आणि त्या पुतनेचं शरीर सगळ्यांनी पाहिलं. सगळेजण घाबरले. काय करावं, काय करावं, कृष्ण परमात्मा कुठे आहे, पहा पहा पहा. यशोदेला कळालं, माझा कृष्ण वाचवा 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 माझ्या लेकराला. महाराज तिच्या शरीरावर चढण्याकरता शिडीला शिडी हुडकून सगळ्या शिड्या बांधल्या. सगळे गोपाळ वर गेले, भगवंताला सोडून आणलं खाली. आणि त्या पुतनेचं शरीर जाळण्याकरता एक जंगल लाकूड तोडले. तेवढं सरण रचलं तिच्या अंगावर. आणि त्या पुतनेचा शरीर जाळण्याकरता जाळ लावला महाराज. सगळीकडे सुगंध पसरायला लागला. मारायला येत असणारी पुतना, तिचा सुद्धा उद्धार भगवंतांनी. Oh,
शोषिली पुतना देणे मोहिले लेकरू आळी नसंडी बाप रखमा देवी बरोबर. पुतणेचा त्या ठिकाणी भगवंतांनी उद्धार केलेला आहे. सायुज्यता नावाचा मोक्ष त्या ठिकाणी पुतणेला प्रदान केला. तृणावर्त नावाचा दैत्य त्या ठिकाणी वावटळीच्या रूपाने आला. भगवंताला छकड्याखाली झोपवलं होतं आपट करून. त्यानं जे वावटळ सुरुवात केली महाराज, आणि तो छकडा वर नेला त्या राक्षसानं. भगवंतांनी आपला एक पाय त्या छकड्याला लावल्याबरोबर तृणावर्ताचाही उद्धार केला. त्या बैलगाडीचे तुकडे तुकडे झाले आणि पुन्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये दिसत आहेत. अनेक राक्षसांचा उद्धार त्या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. शेवटी सुशिले अजगरा गिळले गणितेशी उतरले अरे रे रे अजगरा गिळले पुतळे सुशिले गणितेशी उतरले अरे रे. अनेक राक्षसांचा उद्धार त्या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. शेवटी काही दिवसानंतर नंद महाराजांनी यदूंचे कुलपुरोहित असणारे महान तपस्वी ऋषी मुनी गर्गाचार्य त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे. गर्गाचार्यांचं आगमन त्या ठिकाणी गोकुळामध्ये झालेलं. राजा असणारा नंद महाराज संत महात्म्यापुढे सद्गुरु पुढे कसं नतमस्तक व्हावं हे नंद महाराजांकडून शिकावं. घाली संतासी आसने पूजा करिता वाचा पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. संत महात्मे आपल्या घरला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं पाहिजे. त्यांना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. सबके लिए खुला है मंदिर हमारा मतभेद को भुला है मंदिर हमारा. आओ कोई भी मंदिर आओ कोई भी धर्मी देसी विदेश
सबके लिए खुला है मंदिर ये हमारा मंदिर ये हमारा कळी वाजवा एकदा